नमस्कार मित्रांनो, मी सागर वांडे. मी आपल्या चॅनलवर हा माझा पहिला टाईम आहे व्हिडिओ टाकायचा. तर आज गणेश चतुर्थी आहे, गणपती बसतात ना, त्यामुळं आज सुट्टी आहे. तर म्हटलं चला आज आपण काहीतरी व्हिडिओ वगैरे बनवून बघूया. तर माझा पहिलाच टाईम आहे. हा पार पडतो नजारा. चला मी आज तुम्हाला आमची रूम दाखवतो. हे आहे मग कॉम्प्युटर सेटअप, हे आमची युट्यूब. आमचा ज्ञानशा कधीच कपडे घालत नाही, कधी उघडत असते. त्याला म्हटलं आज गणपती बसलेत लाव एखादं गाणं. मग मी लावलं गणपती गाणे. मग ज्ञानशाने त्याला म्हणे सुट्ट्या आहे म्हणे किराणा आणू. मग म्हटलं चाल रे भाऊ भागवत घाल बर तू शर्ट, त्याला आपण जाऊ किराणा आणायला. मग भागवतनं घातलं शर्ट, लावला चष्मा, ईशात बर वाट पाहूनच होता. मग ज्ञानशान म्हटलं उठबर लवकर. ज्ञानशान लावलं कुलूप, म्हटलं ओळून पाय. ज्ञानशाने लागलं रे भाऊ. मग म्हणे त्याला आपण दोघंच राहत मांग. मग गेलो आम्ही पेट खाली, ते लेकर वाट पाहूनच होते. मग म्हटलं आता कुठे जायचं, तर हे लेकर कळता त्याला म्हटलं नात माटले जाऊ. मग गेलो आम्ही नात माटले. तर हा पा आमचा हल्टिंग टाईप टीप आहे, सगळेच मागून येते. मग ज्ञानशाने द्या ना म्हणे, मी घेतो म्हणे ट्रॉली. मल्लर नागदारी हिजूभाऊ तर दिसून नेत राहिले. ते हिजूभाऊ होते पुढे जायला, तर ते पोरायला ते साखऱ्या, तर ते मागच्या वारे तुम्ही पाळला कमी. तर मग हिजूभाऊ घेतला 4 किलो साखऱ्या. मग म्हटलं चला आता पुढे साखऱ्या घेतला. तर मग हे पा ईशान्य ज्ञानशाचं तर असते खायचंच चालू, हे घेऊ का ते घेऊ. मग याला खायची इच्छा. तर पहा ज्ञानशा पा त्याला तर वाटते का आज सगळंच घ्या रूमवर. तो करते हे घ्या ते घ्या, पा कसे हातवारे करते. त्याला म्हटलं भाऊ लवकर चाल बाहेर. ईशान म्हटलं पा याच्यासाठी काहीतरी घे रे. मग ईशानं पाहिलं काहीतरी, तर ईशाने तर शेवाचे पाकिट घेतो. मग घेतलं ईशानं शेवाचं पाकिट. मग म्हटलं चला बरं लवकर बाहेर. तर मग बाहेर आलो, तर हे काय मला दिसले नाहीत. तर मग मी गेलो याच्या मागं मागं पाहिले, तर हे पौराचे पोंग्याचं पाकिट. मी आलो लवकर बाहेर. भागवतनं केले मग फोन पे. तर मग हिजूभाऊ म्हटलं त्याला बरं टाका बरं आपलं सामान. तर हिजूभाऊ भिडले 120च्या स्पीडनं. मग म्हटलं त्याला काय गणपती दिसू राहिले. मग मी गेलो गणपती पाहायले. मग आलो मी डबल वापस. तर हे घेऊन राहिले पोतडी. मग टिंब्याने त्याला म्हणे मीच घेतो म्हणे पोतडी. मग टिंब्याने जराशी पुढे नेली, दिली उठून. मग सौरव म्हणे बाग मी घेतो. मग सौरवने घेतली. सौरव 101च्या स्पीडने डायरेक्ट घेऊन जायलो, खालीच ठेवले. ज्ञानशाला एवढी ताण लागली, जसकी ज्ञानशानं सगळं काम केलं. भागवतनं घेतला हिशोब करून. मग म्हटलं आता हुंडा तर भिजवा लागते, पाणीच नव्हतं. मग सौरव म्हटलं दायबर तू आण पाणी. मग गौरव गेला पाणी आणायले. गौरवच्या भावानं भिजवला हुंडा भिजवणं. मग इजूभाऊ म्हणत मी भरतो डबे. इजूभाऊन भरले डबे. ईशा म्हणे थांबा म्हणे मी घेतो वरतं झाडून. ईशान घेतलं झाडून. मग एकदा आम्हाला डीजेचा आवाज, आम्ही गेलो डीजे पाहायला बाहेर. तर पायसान तो पुण्यातला डीजे म्हणजे एकच नंबर वाजते. लेकर आले सगळे बाहेर गेले. म्हटलं त्याला अंदर खायचा मिळलो. मग एक केला भाऊ, कोणी करे पोया, कोणी करे चाक्यात. हा आमचा ज्ञानशाला फक्त एकच काम असते, लसण ठोकणे. आणि ईशाला असते भाजी करायचं काम. ईशा आमचा आचार्य. मग ईशा करू भाजीपाला कापू. आणि मी तर मला काहीच काम नसते. मी मस्त बसलो असतो, शूट करायचं काम असते, मला कोणी कामही नाही सांगत. मग ईशामध्ये थांबा म्हणे मी पोंगे तो ईशान तैले पोंगे. मग लाय केली भाऊ भाजीची तयारी. मग ईशानला की ज्ञानशा म्हणे मी करतो भाजी. ईशान ज्ञानशाला करे मला म्हणत तू बोलू नको. मग ते नाही तर मग ईशान पाहिली भाजी झाली का नाही. मग ईशान जसं झाकण काढलं तर भाऊ एक नंबर वास येत जाय. वांग्याची भाजी होती, लय मस्त पोंगे. हे लेकरत बरं वाट पाहू जाय, मोबाईल पाहू राहिले. म्हणा आता काही होते भाजी जाऊन काही भाजी होती. तर मग हे झाले भाजी ना बेड भाऊ जेवायले. एक नंबर भाजी झाली. पोंगे होते खायले. मग मा होता आज वाढदिवस, लेकरन केले सेलिब्रेशन. ज्ञानशानच बरं सारा घेतला खाऊ. थांब म्हणे मी त्या वाढदिवसासाठी मी करतो डान्स. मग त्यांना केला उठा.